चंद्रपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आज अम्मा की पढ़ाई शिक्षा केंद्राचे उत्साहात लोकार्पण झाले। स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या उपक्रमाची उभारणी केली आहे। आपल्या आईच्या नावाने गरजू गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आमदार जोरगेवार यांनी हे अभ्यास केंद्र सुरू केले आहे। राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्यासह चिमूरचे आमदार बंटी भांगडिया व जिल्ह्यातील अधिकारी वर्गाची या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती होती। काही दिवस आधी या अभ्यास केंद्रात विद्यार्थी निवडीसाठी चाचणी परीक्षा घेण्यात आली होती। यातून सुमारे 300 विद्यार्थी निवडले गेले असून त्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठीची आखणी या अभ्यास केंद्रात केली जाणार आहे। मदत मार्गदर्शनाअभावी कुणाचे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्याचे स्वप्न केवळ स्वप्नच राहू नये यासाठी आपण हा उपक्रम सुरू केल्याची भावना आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केली। खरं आहे की आजपासून एक सामाजिक उपक्रम अम्मा की पढ़ाई हा गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या करता म्हणून निराधार दिव्यांग विद्यार्थ्यांच्या करून एक सामाजिक उपक्रम जो निशुल्क चालवला जाणारा तो सुरू होत आहे। हा खरंच अत्यंत गरजेचा असा उपक्रम होता। अनेक मुलांमध्ये गुणवत्ता असते परंतु त्यांना संधी मिळत नाही, मार्गदर्शन मिळत नाही, सहाय्य मिळत नाही। त्यामुळे त्यांच्या मनातली जी स्वप्न आहे ती स्वप्न अधुरे राहतात आणि ते स्वप्न पूर्ण करणारा गोरगरिबांच्या मुलांचं स्वप्न पूर्ण करणारा हा अम्मा की पढ़ाई हा उपक्रम आहे। मी सर्व या उपक्रमामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि विशेष म्हणजे या अम्मा की पढ़ाई फाउंडेशन हे जे आमचे ट्रस्टी आहे ज्यामध्ये संजय बेले सर असतील, सुमित बेले असेल, राहुल घोटेकर असेल, देरकर असेल, निलेश असेल, हे सर्व यांचा सुद्धा मी विशेष धन्यवाद व्यक्त करेन की यांच्यामुळे हा उपक्रम सुरू होत आहे। सरदार आंबेडकर विद्यालयाच्या माध्यमातून ही एवढी मोठी इमारत, सुसज्ज अशी इमारत आम्हाला उपलब्ध करून दिली, त्यांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त। 3124 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती। 300 विद्यार्थी आम्ही स्कूटीनीमधून सिलेक्ट केले। त्यांचे इंटरव्ह्यू घेत जवळजवळ 287 विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास त्या ठिकाणी करणार आहेत।